ॲलर्जी जी कोणाला पण होऊ शकते आणि लहान मुलांमध्ये विशेषतः नवजात शिशु ते 12 वर्षे वयातल्या मुलांना तर हा आजार होतोच होतो. बालदमा, खाद्यपदार्थ, डाळी, दूध, शेंगदाणे, भात किंवा थंड पाणी किंवा थंड हवा, परफ्यूम पावडर अशा वेगवेगळ्या गोष्टींची ॲलर्जी असणं हे सध्या कॉमन झालंय. मग त्यावर उपाय एकच. नगर जिल्ह्यातील पहिले पीडियाट्रिक ॲलर्जिस्ट डॉक्टर सागर वाघ दिल्ली येथील गंगाराम इन्स्टिट्यूट फॉर पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरमधून डिप्लोमा इन अस्थमा अँड ॲलर्जी हा कोर्स पूर्ण करणारे डॉक्टर सागर वाघ त्यांच्या वाघ नर्सिंग होममध्ये उपलब्ध आहेत कोणत्याही प्रकारच्या ॲलर्जीवरील उपचार, स्किन प्रिक टेस्ट, स्पायरोमेट्री, इम्पल्स ऑक्सिमेट्री या तपासण्यांसाठी नगर सोडून कुठेही जाण्याची गरज नाही. संपर्क करा डॉक्टर सागर वाघ आणि डॉक्टर मृणाल वाघ यांचे वाघ नर्सिंग होम, बालरोग, स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ञ, प्रसूतीगृह अँड ॲडव्हान्स निओनेटल इंटेन्सिव्ह केअर सेंटर, चाणक्य चौक, हॉटेल वैभव मागे, बुरुडगाव रोड, अहिल्यानगर. कोणीच राजकारण त्यातला आमदार, माजी आमदार, कोणचा नेता, कोणचा खासदार, माजी खासदार, तिथले काही मंत्री सुद्धा, काही जण राज्यातले मंत्री सुद्धा राजकारण करत नाहीत. सगळे पाठबळ देत आहेत मुलीकडे. काही ना उकळ्या फुटत असतात जातीवादाच्या रोषातून. काही जण याला म्हणत असतील की हे राजकारण करायला जे बोलतात ना नेते त्यांना म्हणत असतील. काही जातीवादी मंत्री सुद्धा म्हणत असतील, काही जातीवादी आमदार सुद्धा म्हणत असतील की हे राजकारण करतात. पण हे राजकारण नाही. एका मुलीच्या न्यायासाठी अख्खा बीड जिल्हा खवळून उठला, सगळी जनता खवळून उठली. याला राजकारणात तोलू नका. कोणताच आमदार, कोणीच सत्ताधाऱ्याचा आमदार असो नसता विरोधीचा असो, हे सगळे आज त्या लेकीला न्याय देण्यासाठी तिच्या हाकेला ओऊ देऊन सगळे उभा राहिलेत. कोणी राजकारण, आम्ही राजकारण करून देणार नाही, अजिबात समज जागेवर झापेणार, त्याला सोडणार नाही. कारण ह्यो विषय एकदम वेगळा आहे. राजकारण करायला खूप व्यासपीठ आहे. तुमचं तिकडे गेल्यावर बघा. 10 आमदार आहेत त्या पक्षाचे, सत्ताधाऱ्यांचे, भाजपच्या नेतृत्वामध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचे ते आमदार आहेत आणि ते म्हणत आहेत की पोलिसांकडून यंत्रणेतून दिरंगाई होत आहे आणि ती यंत्रणा मुख्यमंत्र्यांच्या ताब्यात आहे त्यांच्या पक्षाची. त्यांनी काय म्हणावं ते त्यांचा विषय, पण जे सत्य आहे ते आहेच. का तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे. भाजपच्या सगळ्याच कार्यकर्त्याला बी, काम करणाऱ्या तिथल्या काहींना, तुमचाच पक्षाचा होता. उलट तुम्ही सगळ्यांना राज्यातून सहभागी व्हायला पाहिजे, सगळ्या आमदारांना, मंत्र्यांनी. भाजपच्या सगळ्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना म्हणण्यापेक्षा सगळ्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे. त्यांचा कार्यकर्ता होता असं मी स्टेटमेंट टीव्हीवर ऐकलंय. कार्यकर्त्यांना लाज वाटण्यापेक्षा, म्हणण्यापेक्षा कार्यकर्ते तर सगळे भाजपमधले मोर्चात सहभागी आहेत, पण नेते जे आहेत ना भाजपचे सगळे, यांना लाज वाटली पाहिजे. त्यांचा कार्यकर्ता होता, यांनी तर तुटून पडायला पाहिजे. उलट आमचा एक कार्यकर्ता सज्जन होता, आदर्श होता, त्याचा खून केला ना, यांना खून करणाऱ्याला जेलमध्ये सडवीत आणि ज्या खून करणाऱ्याला साथ दिली नेत्यांनी त्याचं राजकीय करिअर बर्बाद करीन म्हणजे करीन, असं मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या सगळ्या नेत्यांनी ठासून सांगायला पाहिजे. तर काहीच करेनात तुम्ही, काहीच करेनात. तुमचाच कार्यकर्ता समजा राजकारणावर बोलायला ठरलं, आम्ही त्यांच्याबद्दल तर राजकारण घेतच नाही, संतोष भाईबद्दल कधी घेणार पण नाही, कधीच नाही. तो माणूस प्रामाणिक होता, एका जागेवरती इमानदारीनं काम करायचा. त्यांना इमानदारीचं फळ मुख्यमंत्री काय हे देणार आहेत का? आता देवेंद्र फडणवीस साहेब पक्षाचा इमानदारीनं काम केलेल्याचं फळ हे देणार आहेत का? आरोपी लपून ठेवून तुमच्याच पक्षातल्या एक आदर्श आमदाराचा, सरपंचाचा खून केलाय, त्याच्या इमानदारीचं मुख्यमंत्री हे फळ देणार आहेत का? आता आरोपी लपून ठेवून आरोपीचा नेत्याला रोज भेटतेत, त्याची पाठराखण करतेत, हे काम करणार आहेत का मुख्यमंत्री? आता संतोष भाई, ग्राउंड लेवलवरचे कार्यकर्ते जर मरायला लागले तुमचे आणि तुम्ही नेता सांभाळायला लागलात, त्याला भेटायला लागलात, त्याच्या संग चहा भजे खाता, लाज वाटत नाही काहीच? RSSनी सुद्धा याच्यावरती आत्मपरीक्षण करायला पाहिजे. ग्राउंड लेवलवरचा कार्यकर्ता संपत असताना नेते जातीयवादी, तुमचे मुख्यमंत्री, तुमचं सरकार जातीयवादी आमदार मंत्र्यांना पाठबळ देत आहेत. पण आम्ही मात्र संतोष भाईला न्याय दिल्याशिवाय थांबत नाहीत आणि मॅटर दबू देत नाहीत. तुमचं राजकारण तुम्हाला लकलाप, पण तुमची आम्ही मग जिरू. ज्या दिवशी आम्हाला वाटल की सरकार जाणून बुजून न्याय देत नाही, आरोपीला लपवत आहे आणि आरोपीच्या नेत्याला सुद्धा पाठीशी घालतंय, त्यावेळेस आम्ही तुमच्याकडे बघू.